नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता ऋषिकेशला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. त्यामुळे तो कुणाचंही नाव तोंडामध्ये घ्यायला तयार नसतो. तो म्हणत असतो की आता आपण त्या घरी कधीच जायचं नाही. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश मला काय वाटतं, आपण एकदा आईंशी बोलायला हवं. त्यांना व्यवस्थित ऐश्वर्याचा खरा चेहरा काय आहे हे समजावून सांगायला हवं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अजिबात नाही जानकी, अजिबात नाही. आता त्या घरामध्ये आपण कधीही पाऊल ठेवायचं नाही. अगं तू बघितलंस ना, आई कशा पद्धतीने आपल्याजवळ बोलली. अगं ती काल परवा आलेली ऐश्वर्या, तिने आईचे कान काय भरले. तिने तुझ्याबरोबर असलेला एवढा वर्षाचा संबंध, एवढ्या वर्षाची ओळख ती लगेच विसरून गेली गं. एवढ्या वर्ष तू तिच्या हाताखाली आहेस, तिने तुला काय ओळखलं. लगेच तुला, मला, आपल्याला घरातून बाहेर हकलून दिलं. आपल्या ओवीचा सुद्धा त्यांनी साधा विचार केला नाही. अगं ज्या मुलावरती त्यांनी एवढं प्रेम केलं आणि आपणसुद्धा त्यांच्यावरती जीव ओवाळून टाकला, त्यांचा कधीही एक शब्दसुद्धा खाली पडू दिला नाही. बघितलंस ना तू जानकी, त्या घरामध्ये आल्यानंतर आपण दोघांनी कधीतरी त्या सगळ्यांचं मन दुखवलं का गं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आणि आता जो मुलगा तिला पहिला आई म्हणाला, त्या मुलाला इथे आईने सांगितलं, म्हणजे रणदिवेबाईंनी सांगितलं की मला आई अशी हाक मारायची नाही, मी अनाथ आहे, तू अनाथ आहेस असं सांगितलं. मला कुणी जन्म दिला हे मला माहिती नाही, मी कुणाचा मुलगा होतो हे मला माहिती नाही, पण जिने मला वाढवलं तिला मी आई म्हणालो आणि तिच्यावरती जीवापाड प्रेम केलं. काय कमी केलं गं. कधीही कुठल्या गोष्टीची हाव केली नाही, कुठल्या गोष्टीचा लोभ केला नाही आणि जे काही आहे ते सगळ्यांचं आहे, आपलं आहे असंच मानत आलो ना गं. कधीही कुणाला दुखावलं नाही. आणि तो सारंग, अगं तो लहान मुलगा आहे ना त्या घरातला, आणि त्याच्यात त्याची बायको ऐश्वर्या किती कटकारस्थानी आहे, कशी वागते हे त्याला माहिती नाही आहे का. त्यानेसुद्धा थांबवलं नाही का आपल्याला. आणि ती शर्वरी, अगं तिचं काय कमी केलंस तू. शरूने एका शब्दाने आपल्याला थांबवलं नाही. त्या घरामध्ये आता असं कुणीच नाही आहे गं, आपलं असं कुणीच नाही आहे. तेव्हा इथे ऋषिकेश खूप रडत असतो. तेव्हा त्याला म्हणत असते जानकी, हे बघा असं रडून खचून जमणार नाही. आता आपल्याला स्ट्रॉंग व्हावं लागेल. आपली स्ट्रेंथ एकच आहे की आपण तिघेजण एकत्र आहोत. तेव्हा इथे दोघांना रडताना बघून ओवी येते आणि म्हणते, बाबा तू रडू नकोस बाबा, माझा बाबा खूपच जास्त स्ट्रॉंग आहे ना, मी तुला रडताना नाही बघू शकत. आता आपण तिथे नाही जायचं परत. तेव्हा इथे ओवीला मिठी मारून ऋषिकेशसुद्धा आता रडत असतो. तेव्हा त्या दोघांना एकत्र रडताना बघून जानकीला खूपच जास्त वाईट वाटतं. ती म्हणते, बास झालं, बास आता. अरे किती रडणार आहात तुम्ही दोघंजणं. आणि काय गो ओवी, बाबाला गप्प करायचं सोडून तूसुद्धा बाबाबरोबर रडतेस का. बाबा अजून रडेल ना, बाबाला गप्प कर बरं. तेव्हा ओवी आपल्या छोट्या छोट्या हातांनी ऋषिकेशचे डोळे आता पुसून काढते आणि म्हणत असते, बाबा मी तुला रडताना नाही बघू शकत, प्लीज तू रडू नकोस ना. तेव्हा इथे तू रडलास तर मी सुद्धा रडेन. तर इथे ऋषिकेश म्हणतो, नाही आता मी नाही रडणार आहे. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे, सगळी दुनिया जरी माझ्या विरोधात असेल ना, तरीसुद्धा माझं हे छोटंसं कुटुंब नेहमी माझ्याबरोबर आहे आणि ते मला दुःखात कधी नाही बघू शकत, मला माहिती आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, आणि अजून अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला दुःखात नाही बघू शकत. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, नाही आता असं कोणीच नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, आहेत सौमित्र भाऊजी आणि अवंतिका, ही दोघंजणं आहेत जी तुम्हाला दुःखात नाही बघू शकत. तर इथे डोअरबेलचा आवाज येतो. तेव्हा इथे सुमित्रा जाते आणि दरवाजा उघडते. बघते तर समोर अवंतिका आणि सौमित्र दोघेजण आलेले असतात. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, आई अगं कशी आहेस तू. आणि दोघेही आता इथे सुमित्राचा आशीर्वाद घेतात. तेव्हा इथे लगेचच सुमित्रा सगळ्यांना आवाज देते आणि बाहेर बोलावून घेते. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, आई म्हणत होतीस ना की माझी 3 नंबर सून कुठे आहे, माझी 3 नंबर सून कुठे आहे, तिला लवकर इथे घेऊन ये. हे बघ मी अवंतिकाला इथे घेऊन आलो आहे. तेव्हा इथे आता सगळेजण तिथेच असतात, मात्र जानकी, ऋषिकेश, ओवी कुणीही तिथे दिसत नसतं. तेव्हा अवंतिका आता सगळीकडे बघत असताना विचारते, जानकी वहिनी कुठे आहेत. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो, आई हे घे, तू म्हणत होतीस ना की अवंतिकाला घेऊन ये म्हणून, हे बा अवंतिकाला आणले. आता अवंतिका एक काम कर, तू सुद्धा आहे ना जानकी वहिनीच्या हातचे जे जे पदार्थ मला आवडतात ते सगळे तू शिकून घ्या. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, हो नक्कीच. तेव्हा शर्वरी म्हणते, दादा अरे तू आत्ताच आलेस ना, तू फ्रेश हो बरं, आणि हे बघ आता लवकर जाऊ नकोस हा, आता आलायस तर तुला राहावं लागेल. तेव्हा सारंग म्हणत असतो, अगं आता आलाय ना तो, आता थोडे दिवस राहिल्याशिवाय जाणार आहे का काय दादा, आता लवकर जायचं नाही.
तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही रे, आता मी थोडा दिवस इथे राहायला चालू आहे. बरं ते सगळं जाऊ दे, जानकी वहिनी कुठे आहे आणि ऋषिकेश दादा कुठे आहेत? दिसत नाही आहेत दोघंजणं. तेव्हा इथे आता जानकी वहिनीच्या हातची मला माझी फेवरेट भाजी खायची आहे आणि ती जे बनवते ना ते सगळे पदार्थ माझ्या आवडीचे असतात. तेव्हा मी तिला सगळे पदार्थ आता बनवायला सांगणार आहे. आणि अवंतिका प्लीज तू सुद्धा शिकून घेशील ना? अवंतिका म्हणते, हो नक्कीच, नक्कीच मी शिकून घेईन. तेव्हा सौमित्र म्हणतो, पण आहेत तरी कुठे दोघंजणं? आणि तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते, एक काम कर ना, तुझा आधी फ्रेश हो बरं. प्रवासातून दोघंजणं आत्ताच आलाय ना, जा जरा फ्रेश व्हा आणि आराम करा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, हो मी खूप थकलो आहे, आराम तर मी करेनच, पण ओवी कुठे आहे? ओवीसाठी चॉकलेट आणलेस ना अवंतिका? ओवीला चॉकलेट दे, मग आपण रूममध्ये जाऊया. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, हो ओवी कुठे आहे? ओवीसाठी चॉकलेट आणलेत. आणि अवंतिका आता ओवीला आवाज देत असते. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, काय झालं आहे, ओवी कुठे आहे? अजून आली नाही का शाळेतून? तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही गं, ती शाळेतून केव्हाच आली. एव्हा ना ती शाळेतून येते, तिचा नाश्ता वगैरे झाला की आईच्या कुशीमध्ये जाऊन झोपते आणि मग आई तिला कितीतरी गोष्टी सांगते, हो की नाही आई? तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, अरे तुम्ही सगळेजण असे गप्प काय बसलाय, जसं काय आपणच काहीतरी खूप मोठं पाप केलं आहे. या सगळ्यामध्ये आपली काय चुकी आहे? सांगा ना ते दोघांना की ते दोघंजणं घर सोडून गेलेत म्हणून. आईने इथे जानकी वहिनींना घरातून बाहेर हकलले आणि ऋषिकेश भाऊजी त्यांच्याबरोबर निघून गेलेत, हे सगळं सांगा ना. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, हे सगळं काय बोलते ही? नक्की काय घडलं आहे? काही कळेल का? तुम्ही सगळेजण असे गप्प का? काय झाले तरी काय? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की काय झालं आहे काय म्हणजे नानांना जानकी वहिनीने धक्का दिला आहे आणि नानांनी हे सगळ्यांसमोर कबूल केले. त्याच्यामुळे आईंनी जानकी वहिनींना घरातून बाहेर हकलून दिले. अरे नानांना ढकलतात म्हणजे? आणि त्यांचं मन नाही भरलं तर रूममध्ये सापसुद्धा सोडला होता त्यांना मारण्यासाठी. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, ऐश्वर्या गप्प बस, तोंडातून एक शब्दसुद्धा काढू नकोस. तेव्हा सारंग म्हणतो, दादा हे बघ, तू ऐश्वर्याला काहीसुद्धा बोलू नकोस, आत्ताच सांगतोय. आणि ऐश्वर्या जे काही बोलतायत ना ते सगळं खरं आहे. तेव्हा इथे सुमित्रा मात्र गप्पच बसलेली असते. तेव्हा आजी म्हणतात, अगं सुमित्रा, तू काय मूग गळून गप्प बसलीस? जे काही खरं खरं आहे ते सांग ना दोघांना, त्यांना पण कळू दे. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, हो ना, आता नानांनीच जानकीकडे बोट दाखवल्यानंतर आपण तरी काय करणार ना. त्यांच्याकडे बोट दाखवलं आणि मग आम्हाला कळलं की जानकीनेच यांना धक्का दिला होता आणि त्यांच्या रूममध्ये सापसुद्धा सोडला होता. तेव्हा सौमित्र म्हणतो, आई अगं हे काय बोलतेस तू? अगं मला हे ऐकवतसुद्धा नाही आहे आणि तू या बोलण्यावरती विश्वास ठेवलास? अगं जानकी वहिनी, आपली जानकी वहिनी, ती नानांना धक्का देईल आणि त्यांना मारण्यासाठी त्यांच्या रूममध्ये साप सोडेल, या गोष्टीवरती तू विश्वास तरी कसा ठेवलास गं? तेव्हा सुमित्रा म्हणते, अरे मग मी तरी काय करणार होते? एवढ्या दिवसांमध्ये इथे जानकीचं वागणं किती बदललं होतं तुला माहिती आहे का? तेव्हा मला तरी वाटलं की नाना जे बोलतायत ते योग्य आहे. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, आई अगं मी काय बोलू तुला आता? मला खरंच कळत नाही आहे. तू ह्या काल परवा आलेल्या बाईवरून तू जानकी वहिनीवरती संशय घेतलास. हे शब्द तुझे नाही आहेत आई, हे शब्द तुझे नाही, हे शब्द ऐश्वर्याचे आहेत. मला माहिती आहे ना, ऐश्वर्याने तुझ्या मनात जानकी वहिनीच्या विरोधामध्ये खूप विष कालवले आणि म्हणून तू असं बोलतेस ना, हो की नाही ऐश्वर्या? तू सगळ्यांना भडकवलं असशील की नाही? मला माहिती आहे गं, जानकी वहिनी तुला खटकत होती ना या घरामध्ये, कारण तिने हे घर बांधून ठेवलं होतं, तिने सगळ्यांना बांधून ठेवलं होतं. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, सौमित्र भाऊजी जरा बोलताना नीट बोला, माझ्यावरती वाटेल तसे आरोप करू नका. अवंतिका म्हणते, काय चुकीचं बोलतोय गं? मला माहिती आहे ना, तूच त्यांना घरातून बाहेर हकललेस आणि या घरातल्या सर्व लोकांना आहे ना तूच त्यांच्या विरोधामध्ये भडकवलेस. अगं नानांनी बोट काय दाखवलं तर तुम्ही त्यांना घरातून बाहेर हकलून दिलत. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो, आई अगं तू अशी कशी वागू शकतेस? माझा विश्वाससुद्धा बसत नाही आहे. तू जानकी वहिनीवरती संशय घेतलास आणि ऋषिकेश दादाला घरातून हाकलून दिलंस. तेव्हा सौमित्र म्हणतो, हे बघ तू शांतपणे ऐकून तरी घे ना. तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही, या घरामध्ये शांतपणे ऐकून घेणारा तुझं म्हणजे तुझा एकच मुलगा, तो म्हणजे ऋषिकेश दादा. तो तुझं सगळं शांतपणे ऐकून घ्यायचा गं. तुझा प्रत्येक शब्द तो झेलायचा. नानांनंतर जर या घराचा वारसा कोणी पुढे नेणार असेल ना तर तो फक्त आणि फक्त ऋषिकेश दादा आहे. अरे जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांनी या घरासाठी काय कमी केलं? अरे सारंग, तू सुद्धा थांबवलं नाहीस का गं? शरू, तू सुद्धा थांबवलं नाहीस दोघांना? अरे ऋषिकेश दादांनी आपल्या सगळ्यांचे किती लाड केले, किती प्रेम दिलं आपल्याला. सारंग, अरे तू हरवला होतास ना,
तेव्हा 2 दिवस दादा तुला शोधत होता सगळीकडे वेड्यासारखा. आई त्याला म्हणाली होती, जोपर्यंत सारंग घरात येत नाही तोपर्यंत तू सुद्धा या घरात येऊ नकोस. एकाच कपड्यांवरती 2 दिवस तुला सगळीकडे शोधत होता. शेवटीला तुला घरी घेऊन आला तेव्हाच त्याने या घराला पाऊल लावलं आणि तू त्याच्यावरती संशय घेतलास. काहीच कसं वाटत नाही रे तुला? आणि शर्वरी, अगं तुला माहिती आहे ना, जानकी वहिनी या घरामध्ये आली, तिने तुझी जागा घेतली. तुझं लग्न झाल्यानंतर या घरामध्ये मुलगी नव्हती, ती सगळ्यांची मुलगी झाली, सगळ्यांची बहीण झाली. आणि तू या घरी आलीस ना की माहेरवास हा तुझा खूप चांगल्या पद्धतीने तीच करायची गं. तुझे लाड करायची, जे जे तुला आवडतं सगळं बनवून तुला खायला द्यायची. तू फक्त सांगायचीस की वहिनी हे बनव, की तिने तुझ्यासाठी ते बनवलंच. आणि मी मी खूप शिकावं, वकील व्हावं, कारण मला बाकीची कुठलीही कामं आवडत नाही. म्हणून दादाने सगळा भार स्वतःच्या खांद्यावरती घेतला आणि मला उच्च शिक्षण दिलं. माझ्या शिक्षणासाठी झटत राहिला. म्हणाला, तू दुसरं काही विचार करू नकोस, फक्त अभ्यास कर. आणि सगळं काही एकटं सोसत होता. आणि आई, त्यांचा तू जरा तरी विचार नाही केलास? आई कुठे आहे गं? तुझी लाडकी नात कुठे आहे ओवी? तिलासुद्धा जाऊ दिलंस का तू? अगं काय बोलू मी आता तुम्हाला सगळ्यांना? तुम्ही सगळेजण एवढे कसे काय बदललात? तेव्हा अवंतिका म्हणते, अरे सोमी तू काय विचारतोयस या सगळ्यांना? या सगळ्यांनी मिळून तर त्या लोकांना घरातून हकलून दिलंय ना. तेव्हा सौमित्र म्हणतो, सगळ्यांच्या विरोधात जाऊन, सगळ्या जगाच्या विरोधात जाऊन वहिनीने आमच्या दोघांचं लग्न लावून दिलं, आम्हाला आशीर्वाद दिला आणि पुन्हा या घरामध्ये सुद्धा घेऊन आली. आणि अशा बाईवरती तुम्ही आरोप केलेत. एवढी चांगली, एवढी सज्जन आमची जानकी वहिनी या घरामध्ये नाही आहे. त्या घरामध्ये मला राहायचं सुद्धा नाही आहे. तेव्हा इथे आता शरू म्हणते, दादा पाणी तरी पी ना. ऐश्वर्या पाणी घेऊन ये गं. तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही, ज्या घरामध्ये जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा नाही त्या घरामध्ये मला पाणीसुद्धा प्यायचं नाही आहे. आणि तो कुणाचंही न ऐकता आता अवंतिकाला घेऊन घराबाहेर पडतो. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, अरे सौमित्र तू शांत हो, आता कुठे शोधायचं आपण दादा वहिनीला? तेव्हा सौमित्र म्हणतो, कुठेही शोधू, पण आता इथे थांबायचं नाही. अवंतिका या सगळ्यांनी मिळून दादा वहिनीला घरातून बाहेर हकललं गं. तेव्हा इथे गुलाबदादा येतात आणि म्हणतात, सौमित्र दादा बरं झालं तुम्ही आलात. अहो इथे खरंच आपल्या जानकी वहिनीला आणि ऋषिकेश दादाला या सगळ्यांनी मिळून घरातून हाकलून दिलं हो. तेव्हा सौमित्र म्हणतो, कळलं आहे मला ते सगळं, आता मी त्यांना घरी परत घेऊन येईन. कुठे गेले ते काय माहिती. तेव्हा गुलाब म्हणतो की इथे खूप वाईट घडलं. म्हणजे जेव्हा दादा दागिने घेत होते जानकी वहिनीचे, तेव्हा ऐश्वर्या म्हणाली की दागिने वगैरे काही घेऊन जायचं नाही, कारण हे सगळं आमचं आहे. त्याच्यानंतरला इथे ऋषिकेश दादाचे अकाउंटसुद्धा सगळे फ्रीज केले. तेव्हा मी त्यांना आता माझ्या घरी घेऊन गेलो आहे. त्यांना खूप विनवण्या केल्या, तेव्हा कुठे ते माझ्याबरोबर घरी आले. ते आता आमच्या घरी आहेत. तेव्हा सौमित्र म्हणतो, गुलाब चल ना मला तुझ्या घरी घेऊन, आम्हाला यायचं आहे त्यांना भेटायला. तेव्हा गुलाब म्हणतो, चला लवकर चला, ते आपल्या घरी आहेत. तेव्हा इथे सगुना म्हणत असते की दादा वहिनी हे बघा पिठलं भाकरी बनवले, गोड मानून घ्या. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, अगं सगुना आता काय आम्हाला लाजवणार आहेस का गं? या घरामध्ये तू आम्हाला थारा दिलास, गुलाबने थारा दिला, अख्ख्या जगाने आमच्याकडे पाठ फिरवली, आमच्याच माणसाने आमच्याकडे पाठ फिरवली आणि तू आता आम्हाला पिठलं भाकरी करून वाढतेस, हे काय कमी आहे का? तेव्हा जानकी म्हणत असते, सगुना अगं पिठलं भाकरी तू एवढं प्रेमाने आम्हाला वाढली आहेस ना, तर तुझ्या प्रेमामुळे आम्हाला हे पिठलं भाकरी नाही तर अगदी पुरणपोळीचा बेत वाटतोय गं. खरंच थँक्यू, तू आम्हाला एवढं प्रेमाने करून घातलंस. तेव्हा इथे आता ओवीला हे जेवण आवडलेलं नसतं. ओवीला चांगलं चुंगलं खायची सवय, पिठलं भाकरी तिला आवडत नाही. सगुना म्हणत असते, ओवी बाळा मी तुला भरू का गं? तेव्हा ओवी म्हणते, नाही नको, मी खाते माझ्या हाताने. तेव्हा इथे जानकी म्हणते, ओवी बाळा मी तुला भरवते, खा बरं. तेव्हा ओवी नको असं म्हणत असते. जानकी म्हणते, ओवी असं नाही बोलायचं, खा बरं, मी तुला घास भरवते. हा घास नाना आणि आजीचा. तेव्हा इथे ओवी आता गप्पच बसते. त्यानंतरला इथे जानकी म्हणत असते, हा घास सौमित्र काकाचा. तेवढ्यातच आता ओवी पुढे बघते तर दारामध्ये सौमित्र आणि अवंतिका आलेले असतात. तेव्हा ओवी म्हणते, सौमित्र काका. तेव्हा आता सौमित्र येतो आणि त्या दोघांना बघितल्यानंतर त्याला खूपच जास्त आनंद होतो आणि खूप जास्त इमोशनल होतो. सौमित्र अवंतिकाला तिथे बघून जानकीसुद्धा खूपच जास्त सरप्राईज होते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे ऋषिकेश आता सौमित्राला म्हणत असतो की ती ऐश्वर्या आपल्या घरामध्ये घर फोडायला आली, सगळी नाती बिघडवायला आली. मी पोट तिडकीने सगळ्यांना सांगतोय, पण कुणीही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या, सौमित्र
आणि अवंतिका आल्यामुळे तिला माहिती असतं की जाऊन आता जानकी आणि ऋषिकेशला घेऊन येतील. तेव्हा तिने सुमित्राला आधीच सांगितलेलं असतं की जर आता इथे जानकी वहिनी आल्या तर त्यांना घरामध्ये घेऊ नका, नाहीतर त्या बदला घेतील ना आपल्याकडून. तेव्हा इथे सुमित्रा आता तिचं ऐकत असते. तेव्हा जानकी म्हणते, अवंतिका, सौमित्र भाऊजी, अहो ती ऐश्वर्या आहे ना, खूपच जास्त पाताळ यंत्रीबाई आहे. तिचे डावपेच इथे आईंना कळत नाही. तेव्हा तुम्ही इथे नाही तर आता आईंकडे असायला हवं, असं इथे जानकी आता इथे अवंतिका आणि सौमित्राला सांगते, आईंना आता तुमची गरज आहे. तुम्ही आता तिथे जा बरं. इथे तुम्ही आम्हाला भेटायला आता येऊ नका. तेव्हा तिच्या सांगण्यावरून आता सौमित्र परत घरी येतो. तेव्हा सुमित्रा दरवाजा उघडते आणि त्याच्याबरोबर कुणी आले का ते बघत असते.